नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमधील द्रोणागिरी रेल्वे स्थानकावरील शेडचा पत्रा ठरणार प्रवाशांसाठी जीवघेणा। तब्बल 50 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण नेरूळ बेलापूर लोकल सेवा 12 जानेवारी 2024 रोजी सुरू झाली खरी, परंतु ही सेवा अनेक समस्यांमध्ये अडकली आहे। दिवसेंदिवस प्रवासी संख्येमध्ये वाढ, मात्र लोकल फेऱ्या कमी। तसेच CST लोकल, उरण ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात येण्यासाठी प्रवाशांची मागणी जोर धरू लागली आहे। रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा असावी, लोकल सेवा नादुरुस्त नसावी, अशा अनेक मागण्यांच्या गर्तेत उरण लोकल सेवा अडकली आहे। पावसाळ्यामध्ये तर उरण रेल्वे सेवेतील बऱ्याच स्थानकांमध्ये सबवेमधून पावसाचे पाणी शिरत असते, परंतु उरणमधील द्रोणागिरी नोड या रेल्वे स्थानकावरील पत्र्याची शेड असलेला हा पत्रा सैल झाल्याने स्थानकात वारा घुसल्याने या शेडवरील पत्रा वाऱ्यासह तीव्र वेगाने हलत असल्याने तो अनावधानाने कधीही पडून प्रवाशांसाठी जीवघेणा ठरू शकतोय। रेल्वे प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन त्वरित या पत्र्याला खिळे मारून किंवा त्याची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांकडून केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण। पत्रा खूप हलत आहे, हा डेंजरस आहे लोकांसाठी। प्लीज जरा याला त्याचे लक्ष द्या आणि रिपेअर वगैरे। नमस्कार, माझं नाव स्वाती दत्तात्रय कामत आहे। मी द्रोणागिरी येथे रहिवासी आहे। नेहमी प्रवास करताना मी स्टेशनवरूनच ट्रेन पकडते। तर आज जेव्हा मी प्रवास करत होते तेव्हा मला रेल्वे स्टेशनच्या छप्परचिंतला पत्रा पूर्णपणे हलतावा दिसला आणि तो पत्रा मे बी खाली पडला तर लोकांना दुखापत होण्याची शक्यता आहे। तर आवाज महामुंबई वृत्तपत्राने त्यांना मी सांगितला हा व्हिडिओ आणि त्यांनी दखल घ्यायला सुरुवात पण केली आहे। तर रेल्वे प्रशासकांना पण माझी विनंती आहे की प्लीज जर दक्षता घ्या आणि तो पत्रा इंटॅक्ट करा किंवा टाईट करायला घ्या। ते खूपच डेंजर दिसत आहे। थँक्यू।